जीव गेला तरी चालतंय वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये तरतूद आहे प्रिकॉशनरी मेजर म्हणून, आणि त्या आधारे मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाईची म्हणजे कारवाई म्हणण्यापेक्षा मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या उपोषणाच्या घोषणेनंतर उद्या परत एकदा त्या दिवशी तुम्ही जशी टीका करा होता की लई लाड झाले, उद्या प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील ही त्याची वेळ येत आहे. बघा, आजच प्रसाद आणि विखे पाटलांच्या बाबतीमध्ये मनोज जरांगेनं लायकीच काढून टाकली, प्रसादची आणि विखे पाटलांची. ते काय म्हणले मनोज, मला माहित नाही. सन्माननीय म्हणजे आमदार हे कोण असतात, तर ते लोकनियुक्त असतात, ते जात नियुक्त नसतात. प्रसादला मी म्हणजे मला माहिती नाही, प्रसादनी सांगितल्यामुळेच महाराष्ट्राला समजलं असेल की प्रसाद मराठा पुढारपण करतायत म्हणून. आतापर्यंत मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे, आणि मला माहित नाही का प्रसादच्या डोक्यात आलं की जातीसोबत चर्चा करायला जाणं. तसंही आमदार म्हणून गेले असते तरी चाललं असतं, पण मी त्या जातीचं आहे, जातीचं आयडेंटिफिकेशन देऊन, मी त्या जातीचं म्हणून पब्लिसिटी देऊन. प्रश्न तोच येतो, लाड लई झाले का? मी काय सांगालो, लाड तर झालेत, परंतु ज्या प्रकारे एक मंत्री, एक ज्येष्ठ मंत्री माननीय विखे पाटील साहेब, त्यांना जर चर्चेला उद्या जाणार असतील आणि ते गप्पा मारायला येतात, त्यांच्यावर काहीच होत नाही, हे मला असं वाटतंय की कुठेतरी म्हणजे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आहे. म्हणजे मागे टमरेल म्हणायचं कोणाला तरी मनोज चर्चेला, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे घाणेरड्या भाषेत आई बहिणींपर्यंत चुकीचे शब्द वापरायचे. त्याच्यानंतर हाणून पाडून, आता हीनपणाचीच वागणूक आहे ना. मंत्र्यांना गप्पा मारायला येतात, त्यांच्यानं काय होतंय ते काय करणार, आणि त्यानंतर आमदारांच्या जाती काढून बोलायचं, प्रसाद मराठ्याचे. मला नाही पटलेलं. प्रसाद लाडांच्या बाबतीमध्ये मला जे समजतायत, माझे मित्र आहेत, मला जे समजतायत, मुंबई जे मानती आहे त्यांना, ती एक सामान्य माणसाला धावून जाणारा माणूस म्हणून. आणि कितीतरी जण तुम्हाला असं म्हणजे तुम्ही जर एक म्हणजे आता त्यांनी स्वतःच डिक्लेअर केले म्हणून, अन्यथा सामान्य सगळ्या ओबीसीना वाटतंय की प्रसाद ओबीसी, म्हणजे मागासवर्गीयांना वाटेल की प्रसाद मागासवर्गीय माणूस आहे असं. म्हणजे आणि जे जनरलचे लोक असतील, म्हणजे व्यापाऱ्यांपासून सगळे, त्यांना वाटेल की प्रसाद आपलाच आहे. अशा प्रसादनी का असं बोलावं हे मला माहित नाही, पण माझी भेट झाल्याच्या नंतर मी सोडणार नाही प्रसादला, हे विचारणार हे कुठून आलं, स्वतःची जात पब्लिश करून तिथं भेटायला जाणं, कारण आमचा प्रसाद आहे. अगोदर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चांगल्या राजकारण्यांमध्ये जी माणसं आहेत त्या माणसांपैकी प्रसाद आहे. परंतु ज्या प्रकारे जरंगे अपमान करून बोलत आहे, म्हणजे आधी मुख्यमंत्री महोदयांवर तो अपमान करून बोलला, हल्ले करतील इथपर्यंत बोलला. तुमचे मित्र आहे, तुम्ही फोन करून सांगता. बघा, मी आहे ना लई ताबडतोब केएम हॉस्पिटलच्या टीमला फोन करतो, कारण माझ्याकडे महाराष्ट्रातले गोरगरीब येतात, देशातले कॅन्सर पेशंट येतात टाटाला. मी ताबडतोब माझा जास्त फोन त्या गोष्टींवर ठेवतो. मनोज जरंगे सारखा मी इन्फ्लुएन्सर नाही, आणि मनोज जरंगे सारखा मी रील स्टार नाही. धन्यवाद. थँक्यू.